तर निरंजन, तुम्ही आम्हाला सांगू शकता का की ही तुम्ही गाडी कधी घेतली आणि किती वेळ झालेला आहे? ही मी आता जस्ट एक 10 ते 12 दिवस झाले आणि मी एक रफ अँड टफ एसयूव्ही बघत होतो. बेसिकली 7 सीटर पाहिजे होती मला, बट एकदम लॉंग नव्हती पाहिजे. मला थोडी जरा इनोवा किंवा ह्याच्यापेक्षा छोटी पाहिजे होती, जी सिटी मॅनेवरिंग साठी चांगली पडेल. मग त्या दृष्टीने मी घेतले, कारण की हिला मागे जम्प सीट्स आहेत. तर 2 लहान मुलं आणि 5 जणांची फॅमिली, असे टोटल 7 लोक आरामात ट्रॅव्हल करू शकतात. ओके. तर तुम्ही जसं एक्सप्लेन केलं त्याप्रमाणे मार्केटमध्ये अशा अनेक एसयूव्ही आहेत, जशा की एर्टिगा, इनोवा. तर तुम्ही खास महिंद्रा बोलेरो नियोज का सिलेक्ट केली? ऍक्च्युली मी एर्टिगा बघितलेली, XL6, इनोवा पण बघितलेली, बट इनोवा जसं की तुम्ही बघाल की दॅट गोज अराउंड 18 to 20 lakhs मिनिमम. बरोबर. ही विदिन 12 lakhs ही तुम्हाला टॉप मॉडेल N11 मिळते. प्लस हिचा जो स्टान्स आहे, हिची जी हाईट आहे, जी बॉडी ऑन फ्रेम एसयूव्ही जी आहे, तशी एर्टिगा नाही आहे, XL6 मध्ये तो ऑप्शन नाहीये. म्हणून मी ही गाडी सिलेक्ट केली. आणि महिंद्राचा ब्रँड जो आहे त्याच्यावर मला भयंकर ट्रस्ट आहे. ओके. आणि जसं तुम्ही म्हणालात की तर N11 हे टॉप व्हेरियंट हा, आहे, हे त्याच्यात top- असे किती व्हेरियंट्स आहेत? हे टोटल 4 व्हेरियंट आहेत, N8, N10, N10R आणि N11. ओके. तर N11 हे आता गेले 4 ते 6 महिन्यामध्ये लॉन्च झालेलं आहे. ज्याच्यामध्ये वेगळं असं कंपनीने काय दिलंय की लेदर अपहोल्स्ट्री आहे, सगळे लेदर सीट्स आहेत. प्लस हिचे टायर 16 इंचाचे मिळतात, जे बाकी मॉडेल्सना 15 इंचाचे आहेत. प्लस हिला ब्लॅकआउट टायर्स दिलेले आहेत. ओके. तसं आहे. आणि हा कलर जो आहे जीन्स ब्लू प्लस ड्युएल टोन, हा फक्त N11 ला येतो, ड्युएल Okay. टोन. ओके. त्यामुळे मग दिस वॉज वन ऑफ द रिझन आय सिलेक्टेड N11. Okay.